माता पित्यांचे छत्र हरविलेल्या दोन चिमुकल्या मुलींच्या शिक्षणाची व भविष्यासाठी तरतूद करून महिला व बाल विकास मंत्री तथा पालकमंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी त्या दोन मुलींना आधार मिळवून दिला. अमरावती जिल्ह्यात येणाऱ्या व तिवसा तालुक्याअंतर्गत असलेल्या माळेगाव येथील 4 मुलींचे छत्र हरपले होते. त्यात विधी प्रवीण राठोड ही 3 वर्षाची तसेच तिची बहीण परिंदी राठोड या 6 वर्षाच्या चिमुकल्या मुलीचा व त्याचबरोबर नीलम वानखडे 13 वर्ष आणि नैना वानखडे 15 वर्ष या मुलींचाही समावेश आहे. या अनाथ झालेल्या मुलींच्या नातेवाईकांनी महिला बाल विकास मंत्री तथा पालकमंत्री यशोमती ठाकूर यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर माहिती दिली. त्यांची व्यथा ऐकून ठाकूर यांनी तात्काळ प्रशासकीय अधिकाऱ्यांना बोलावून या मुलींच्या शिक्षणाची आणि भविष्यासाठी तरतुदीची सोय केली. परंतु विधी व परिंदी या मुली वयाने लहान असल्याने त्यांना अनाथालयात पाठवणे शक्य नव्हते. त्यामुळे यशोमती ठाकूर यांनी त्यांना स्वतःच्या गावी मोझरी येथील शाळेत निवासाची आणि मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. या दोन्ही मुलींना म्हातारी आजी हाच एकमेव आधार आहे. मात्र आजी वृद्ध अवस्थेमुळे थकल्याने मुलींच्या भविष्याबाबत त्यांना सतत चिंता लागली होती. त्यांची व्यथा जाणून पालकमंत्र्यांनी या दोन्ही चिमुकल्यांना आपल्या गावातील शाळेत निवारा मिळवून देण्याचा निर्णय घेतला. वयाच्या 6व्या आणि 3ऱ्या वर्षी दोघींच्याही माता पित्यांचे छत्र हरविले. त्यामुळे त्यांचे भविष्य अंधारमय झाले होते. मात्र मोझरी येथील शाळेत निवासी आणि शिक्षणाची सोय झाली. त्यामुळे त्यांच्या संगोपन शिक्षणाची सोय झाली याचे समाधान असल्याची भावना चिमुकल्यांच्या आजीने यावेळी व्यक्त केली. रामचंद्र मुंदाणे, विदर्भ न्यूज, तिवसा.